व्हायलाच आहे. गाईज, जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल. साक्षी आणि ध्रुवी, तुम्ही आता मला नवीन पर्स गिफ्ट केली पाहिजे, म्हणून मी आता ही व्हिडिओ बंद करत आहे. हाय एव्हरीवन, आय एम अमिषा जरगुष्टे अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो जसं मी सिमरनवाल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही कुठेतरी जाणार आहोत. सो मी जाणार आहे गावाला, मी आणि आई. आणि आमच्याकडे खरंच खूप लगेज आहे. हे मागे जेवढं पण लगेज आहे ते आमचंच आहे आणि दोघांमध्येच खूप लगेज आहे. सो बघू आता कसा प्रवास होतो. ॲक्च्युली आमची पहिले RSC तिकीट होती, देन ती कन्फर्म झाली आणि मला मिडल बर्थ आले नाही, सॉरी, आईला मिडल बर्थ आलेलं आहे आणि मला अप्पर आलेलं आहे. बट आईला ना मिडल जमणार आहे ना अप्पर जमणार आहे. सो तिकडे जाऊन आम्हाला विचारावं लागेल कोणाला तरी की तुम्ही एक्सचेंज कराल का. सो लेट्स सी आता कसा प्रवास होतो पुढे, मला पण माहिती नाही आहे. आणि बघूया आता पुढे काय काय होतं आणि आम्ही कसं काय मॅनेज करतो. आणि कोकणची थ्रू आउट जर्नी तुम्ही माझ्यासोबत बघा. कोकणमध्ये मी खूप दिवस स्टे करणार आहे. सो या बघा आणि मला सांगा की तुम्हाला अजून कोणते ब्लॉग्स हवे आहेत. हा तर ट्रॅव्हलचा ब्लॉग असणार आहे. तसं तर जास्ती काही नसेल कारण की आम्ही संध्याकाळी चाललेलो आहोत. संध्याकाळी म्हणजे रात्र झालेली आहे. 10:30चा आमचा टाईम आहे ट्रेनचा आणि उद्या सकाळी आम्ही 8:30-9 अराउंड 8:30-9पर्यंत आम्ही पोचू. सो लेट्स सी, बघूया आता काय होते. आम्ही सगळं असं लगेच मागे ठेवलेलं आहे आणि हे सगळे आमचे मेंबर्स इकडे आहेत, म्हणजे शॉपमधनं काय घेत आहेत विकत. सो आता हिअर इज द आई. हॅलो, आम्ही दोघीच चाललेलो आहोत आणि आता मी तुम्हाला बाबांना दाखवते. बाबा इकडे असे सायलेंटमध्ये उभे आहेत. बाबा कुछ बोलना चाहोगे? असं करा, थम्सअप, लाईक करा, कमेंट करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे दोघे पण आम्हाला सोडायला आलेले आहेत. बाबा आम्हाला सोडायला आलेले आहेत आणि बघू आता पुढचा प्रवास कसा होतो, काय करतो आम्ही. तसं तर काय करणार नाही, ट्रेनमध्ये जाणार आणि जेवण झालंय. बाबा झोपणार. 5 minutes later. इथे आई पण आहे. आई दिसत नाही आहे अंधारामुळे, इकडे जवळ. हां, सो आता मी सामान ॲडजस्ट केलेलं आहे. किती 9 बॅग्स आहेत ना, ते आमची स्लीपरची सीट होती. आणि बघूया आता अजून काय होते. लेट्स सी कोण आपल्याला देतो का खालचं बर्थ, बघू आता. आई सेट पाहिजे मला, काय नाही, मी ॲडजस्ट करेल. वरचं असेल तरी चालेल, मिडल असेल तरी चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण हिला लोअर भेटलं पाहिजे. सो आता मी वरती येऊन बसलेली आहे. माझी अप्पर सीट आहे. सो मी वरती बसलेली आहे. आई खाली झोपलेली आहे. RSC वाल्याची तिकीट आहे, त्यांच्यासोबत आम्ही एक्सचेंज करून घेतलेली आहे. अजून एक जण आलेला नाही आहे RSC वाला. तो आला तर मग बघावं लागेल पुढे काय होते काय नाही. बट फिलहाल ती ॲडजस्ट करली आहे. तसं तर आमचं तिकीट कन्फर्म आहे, पण आईला चढता नाही येणार, तोच एक प्रॉब्लेम आहे. सो बघू आता. सध्या तर ती झोपलेली आहे, इकडे आहे. आणि ज्यांनी आमच्यासोबत सीट एक्सचेंज केली, खरंच त्यांना खरं खूप थँक्यू. कारण की ते जे होते ते अंडरस्टँडिंग होते. अदरवाईज जे खालची वंशा होते त्यांच्यासोबत तर माझं भांडणच झालं, म्हणजे ऑलमोस्ट भांडण व्हायला चाललं. सो कारण की ते असं उठा चलो असं करायला लागलेलं, जबकी त्यांचे रिलेटिव्ह या ट्रेनमध्ये आहेत, ते तर बसले पण नाही आहेत. सिक पीपल सिक मेंटॅलिटी. आणि उभं राहावा, तुम्ही तुमच्या वरच्या सीट आहे तर तुम्ही खाली नाही बसू शकत वगैरे असं. आणि जरा पण अंडरस्टँडिंग नव्हते. इकडनं म्हणजे स्टेशनला गाडी थांबले, ठीक आहे, लोक उतरणार चढणार, तिकडनं म्हणजे मधला जो पॅसेज असतो तिकडनं लोक येत जात होते. आणि तिथे ते आम्हाला असं दोघी जणींना असे उभे करून ठेवत होते. मी तर ओरडले आणि माझं झालंच असतं भांडण, म्हणजे भांडणच नाही पण. बट या आमच्या आता खाली झोपलेले ते चांगले होते. सो चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईटने बोलते. दॅट्स इट. आता बघू मी झोपते आणि उठल्यावरती बघू सकाळ झालेली असेल आणि कदाचित मी कोकणला पोहोचलेली असेल. आता या ब्लॉगमध्ये पुढे काय होतं ते आपण बघूया. Next morning. डे 2 सुरू झालेला आहे. ॲक्च्युली काल रात्री सुरू झाला डे 2 अँड मॉर्निंग झालेली आहे. सकाळी मी उठले आणि या आता आमचं ह्याचं नेक्स्ट स्टेशन आमचं आहे. सो बघूया आता काय होते काय होणार आहे. आता आम्ही पोचलो. सो या ही होती आमची ट्रेनमधली जर्नी छोटीशी. जास्त काय दाखवू नाही शकली बिकॉज नाईटचा टायमिंग होता. बट आता पोचल्यावरती बघूया आपण काय करतो. मे बी शॉपिंग करू थोडीशी घरच्यासाठी या फिर डायरेक्ट घरी जाऊ. सो लेट्स सी. आता बघते मी काय होतं. आता सध्या मला बॅग चढायचे आहेत पुढे डोअरमध्ये, कारण की नेक्स्ट स्टॉप आमचंच आहे. आई, गुड मॉर्निंग.
कोकण. गाईज, जर तुम्हाला स्वर्ग बघायचा असेल तर तुम्हाला कोकणातच यावं लागेल. कोकण आपलाच असा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत. सो गाईज, फायनली वैभववाडी स्टेशनला मी पोहोचलेली आहे. जस्ट आमची ट्रेन पास झाली. इथून दिसत पण असेल मी, हां दिसते. बट स्टेशनला आल्यालाच कांड झाला. नशीब हे आधी नाही झालं. सी, म्हणजे 18th बर्थडेला मला साक्षी अँड ध्रुवीने ही पर्स दिली होती. अँड आज फायनली तिचा एक बेल्ट तुटला. कारण की बॅगमध्ये ह्यावाला सामान पण भरपूर आहे माझं. अरे रे, हे मला असं करून बोलायचं तुझं. हां, तर एवढ्या वर्षांपासून ही बॅग मी वापरत आहे. आय गेस आता मी 23 टर्न करेल. सो 18th बर्थडेला त्यांनी मला गिफ्ट दिलेली, तेव्हापासून मी ही पर्स वापरत आहे. आणि फायनली आज तिचं ही अशी हालत झाली. वाईट वाटतंय, बट आता काय करू. एकच पर्स होती चांगली इतक्या वर्षांपासून. साक्षी आणि ध्रुवी, तुम्ही आता मला नवीन पर्स गिफ्ट केली पाहिजे. आय थिंक येस. त्याला साल्पेश सोबत बोलायला लागले आणि माझी पर्स बघा गाईज. अरे नीट नीट ती चालते बघ कशी. सो आता आम्ही पोहोचलेलो आहोत. आई बसलेली आहे, मी पण बसलेली आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. बघू आता. मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बोलते बघू आता. मारच काय रे तुला. आणि बघा, आल्या मला मारायला सुरुवात केलेली आहे. हॅलो चले नील गगन पर. सो इथे आम्ही आलेलो आहोत आता ब्रेकफास्ट करायला, कारण की भूक लागली आणि आता खाऊनच घरी जाऊ. तो इकडे आम्ही मिसळपाव मागितलेली आहे. आणि आई टेस्ट कर कशी आहे सांग. छान आहे, आईला आवडली. मी टेस्ट करते. 1 hour later. मी फायनली पोचलेली आहे. जस्ट म्हणजे गाडीतून उतरलो, बॅग काढल्या आणि बॅग मध्ये जाऊन ठेवल्या. मी दाखवते. सो बॅक कॅमेरा करून दाखवते आता. मी इथून एंट्री. इथे आमची तुळस आहे. इथे आत्या आणि आई गप्पा मारत आहेत आणि आपण जाऊया, माझी एंट्री घेऊया. सो इथे हॉल आहे. इथे मी स्वेटर काढून ठेवलेला आहे. इथे देवखोली आहे जी सध्या बंद आहे. मी अंघोळ नाही केले तर मी मध्ये नाही जाऊ शकत. इथे माझी आजी झोपते, बट दिस इज लिव्हिंग रूम. आता क्लीन आहे म्हणून मी तुम्हाला आत्ताच दाखवते. त्यानंतर इथे आमचा पूर्ण लगेज स्टफ आहे. देन हे आहे आमचं किचन. ओके, इथे आजीची रूम आहे. मी रूममध्ये जात नाही. इथे वॉशरूम्स. त्यानंतर इथून वरती बाय द वे इथे तिन्ही अशा विंडोज आहेत. इथे छोटंसं टेरेस आहे. इथे आमचा रूम आहे. इथे मोठ्याबांचा रूम आहे. सो या रूममध्ये मी आता जात नाही, कारण मला माहिती नाही की रूममध्ये किती पसारा आहे किती नाही आहे. जस्ट घरी आले बघितले. तसं तर पसारा काही नसेल, उलटा आम्ही आल्यानंतरच होईल. बट क्लीन आहे नाही आहे ते माहीत नाही म्हणून मी जात नाही आहे. त्या 3 विंडोजमधून हा नजारा दिसतो. नजारा म्हणजे या हॉलच्या इथून पण दिसते आणि ह्या 3 विंडोजमधून पण. आणि इथून डायरेक्ट पण एंट्री आहे. आणि इथे थोडंसं गार्डन टाईप आहे. सध्या झाडं नाही लावलेली आहेत इतकी, बट या गार्डनसाठी स्पेस आहे. सो ही होती होम टूर. शॉर्टमध्ये झाली, इन डिटेल मी काही दाखवलेलं नाही आहे, बट या इट्स फाईन. आणि आता थोडं फ्रेश वगैरे होते, थोडा रेस्ट करते अजून जास्ती, बिकॉज खूप थकलेली आहे मी. आणि मग भेटूया आपण. आता घरी पोचलेलो आहोत, म्हणजे घरी तर मगाशीच पोचलेलो, मी तुम्हाला दाखवलेलं. आणि आता मी फ्रेश वगैरे झालेली आहे. थोड्या वेळ मी झोपलेली, ॲक्च्युली बराच वेळ मी झोपलेली. सो या आता मी फ्रेश वगैरे झालेली आहे, मी झोपलेली. तेवढ्या वेळात आईने पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घेतलेलं आहे. आणि आता उठले. 2:22 झालेले आहेत. आता आम्ही आत्याच्या घरी जेवायला जाणार आहोत. आणि मेन म्हणजे मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की माझा अभिदादा आणि चेतनाबाईला छोटंसं बेबी झालेलं आहे. सो बेबीला मला बघायचं आहे. आणि या ऑफकोर्स तुम्हाला दाखवू नाही शकत मी, बिकॉज अजून खूप लहान आहे. सो मी बेबीला फर्स्ट टाईम बघणार आहे. सो त्यासाठी मी एक्सायटेड पण आहे. बाय द वे माझे हेअर्स चंपू आहेत, बिकॉज मी केसांना थोडं ऑइलिंग केलेलं आहे.
कारण की ट्रॅव्हल करून आलेली आणि मला लगेच हेअर वॉश नव्हतं करायचं. मी म्हटलं पहिले ऑइलिंग करेल आणि ऑइलिंग केल्यानंतर हेड वॉश करेल. सो उद्या मी हेड वॉश करेल. आज मी केलेलं नाही आहे. आज मी अशीच फ्रेश झाली फटाफट बिकॉज खरं म्हणजे खूप कंटाळा येतो. ट्रॅव्हल केल्यानंतर ना पूर्ण बॉडी थकून जाते. जबकी आपण झोपून येतो. तसं तर मला जास्ती झोपायला पण नाही भेटलं ट्रॅव्हल करताना. ट्रॅव्हल करताना मला जास्ती झोपायला नाही भेटलं कारण की अर्ध्याहून जास्त टाईम माझं लक्ष आईकडे होतं, बॅग्सकडे होतं. आई झोपलेली. सो या बाय माझ्या आयब्रोजची ग्रोथ झालेली आहे आणि येताना मी विसरून गेली की मी आयब्रोज केले पाहिजेत आणि आता ते खूप विचित्र पद्धतीने ग्रो होत आहेत. सो इथे कोण पार्लरवाले असतील तर मला बघायला लागेल, नाही तर मला काहीतरी गॅजेट वगैरे ऑर्डर करावी लागेल कारण की हे असं जॉईन झाल्यानंतर खूप घाण दिसतं. सो बघूया आता. मुलांसारखं दिसायला लागल्याशी मी खूप असं स्किन केअर करते. बट आता मी जस्ट बघितलं, माझा फेस असा व्यवस्थित बघितल्यावरती मला कळलं माझ्या फेसबद्दल एक गोष्ट की माझा जो नोजचा पोर्शन आहे आणि इथला एवढा एरिया हा थोडा पिंकिश आहे. त्याच्यानंतर हा थोडा व्हाईट म्हणजे लाईट शेडमध्ये आहे. हे बघा, हा जो एवढा असा पट्टा आहे तो, आणि हा साईडचा एरिया ब्लॅकमध्ये जातो. हा असा, आणि अशा अंडर आईज म्हणजे फुल हनीवन आहे. आता फोरहेड पण बघाल तर सी, हा एवढा पट्टा वेगळ्या कलरमध्ये, हा एवढा वेगळा, म्हणजे फुल डिफाईन होत आहे. पूर्ण फेसच हनीवन स्किन टोन टाईपवाला आहे. मला काहीतरी करावं लागेल ह्याच्यावरती. नाही मग मला तो लरुपाचा सोप वापरावा लागेल बिकॉज त्याने खूप मला इफेक्ट पडलेला. सो मला असं वाटतं की मला पुन्हा तो चालू करायला लागेल बिकॉज जेव्हापासून मी आंध्रा ट्रिपवरून आले ना, हा फोरहेडवाला टॅनिंग घटतच नाही आहे. सो कसं हटेल हा टॅन मला सांगा तुम्ही, कारण की मला घालवायचा आहे हा टॅन. तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतःच बघू शकतात. हा एरिया, हे दोन आणि ह्या एरियामध्ये खूप फरक दिसतोय. खूप म्हणजे खूप. हा थोडासा पिंकिश व्हाईटिश वाटतोय, हा थोडासा टॅन्ड वाटत आहे. हे तर अंडर आय मध्ये तर डार्क सर्कल्सच आलेले आहेत. झोप पण मला प्रॉपर घेतली पाहिजे. मला प्रॉपर हेल्थ रुटीन चालू करायचं आहे. बघूया आता कसं होते. माझा हा डायलॉग खूप कॉमन आहे हा, बाय द वे. बघूया आता काय होतंय. घरात पाल आलेली आहे आणि आमचे मॅडम बघा पालीला हकवण्यासाठी काय करत आहे. ही बघा, एक इकडे आहे, हे दोन्ही पण ड्रॉवर मध्ये होत्या. एक इकडे आहे आणि तिचा आशिक इकडे आहे. इकडे आहे, वरती आहे तिचा आशिक. आणि या दोघी पण आमच्या कपाटात होत्या देवघराच्या, आणि मी अचानक कपाट खोलल्यावरती बाहेर आल्यात आणि इथे प्रयत्न करते यांना घालवण्याचा विदाऊट त्यांना इंजॉय करता. सो गाईज हा, तर मी हे बोलत होती की आम्ही आत्याकडे गेलो, आम्ही जेवलो, आम्ही बाबूला भेटलो, बाबूसोबत थोडीशी मस्ती केली. त्यानंतर घरी आल्यावर की इंस्टाग्रामच्या काही कमेंट्सला मी रिप्लाय द्यायचं माझं बाकी होतं. सो काहींना मी रिप्लाय दिला. आणि जर तुम्ही मला फॉलो करत असतील तर तुम्हाला माहिती की इंस्टाच्या प्रत्येक कमेंट्सला मी रिप्लाय देते. कोणी मला मेसेज केला तर मी सर्वांना रिप्लाय देते. सो या रिप्लाय दिला मी आणि त्याच्यानंतर आई त्या अगोदर झोपून गेलेली आणि मी पण झोपली. आणि झोपून उठल्यावरती आम्हाला कळतं की ओ गॉड पाणी नाही है. सो आता आम्ही पाणीचा वेट करत आहोत आणि तोपर्यंत आता काय करायचं, दूध पण नाही आहे बट चहा तो चाहिए, चहा इज मॅन्डेटरी गाईज. सो आता असा आजच्या दिवशी असा कोरा चहा आम्ही घेत आहोत, ब्लॅक टी. या सो आई इकडे ब्लॅक टी बनवत आहे जी अर्धीच दिसत आहे. सो आई चहा बनवत आहे आणि मी ना ते मोबाईलच्या मागे लावतात तर काय बोलतात माहिती नाही, ते मला माझ्या भावाने ते घेऊन दिलेलं आहे. सो ते मी इकडे असं सेट केलेलं आहे म्हणून मोबाईल एकदम असं सेट झालेला आहे माझा. आणि फुल असे आपण किचनमध्ये व्हिडिओज पण बनवू शकतो. बट बनवणार कोण? जेवण तो मेरी मातोश्री बनाएगी. बट वो कैमरा के सामने आ नहीं रही है. क्यों? दुनिया जवाब चाहती है क्यों आ नहीं रहे हो आप? सुना चाहते आवाज येतोय का? चहा बॉईल होतोय. बाय द वे, तुम्हाला इथले जेवढे पण ब्लॉग्स आहेत त्याच्यामध्ये असा आवाज घुमतानाच दिसेल कारण की आमच्या घरामध्ये आवाज असा एक घुमतो. आई बोलू तिकडनं जोरात, अमिषा आवाज बघितला का? असं घुमतो थोडसा. ही आम्ही इकडे नॉर्मली जरी बोलत असतो ना तरी म्हणजे प्रॉपर ऐकायला जातं की आम्ही काय गप्पा मारतोय. सो हा एक प्रॉब्लेम आहे. बाय द वे, मी तुम्हाला चहा नाही दाखवली.
इथे चहा बनत आहे आणि इथे आई काम करत आहे. चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि लकीली ओंकारने तेवढ्यात आम्हाला मिल्क आणून दिलं. ह्या व्हिडिओला मी 2 पार्ट्समध्ये ठेवलेला आहे. एक जो पार्ट आहे ज्यामध्ये मी पूर्ण ट्रॅव्हलचा व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर घरी आल्यावरती आम्ही काय केलं म्हणजे चहा बनवला किंवा झोपलो, ते सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणि ह्याचा सेकंड पार्ट येईल ज्याच्यामध्ये मी माझी बॅग अनपॅक केलेली आहे आणि मी बॅगमध्ये काय काय सामान वगैरे पॅक केलेलं त्याचा एक छोटूसा व्लॉग असेल, म्हणजे एक छोटीशी व्हिडिओ असेल, एक सेगमेंट टाईप जो मी ॲक्च्युली ह्या व्हिडिओमध्येच ठेवणार होती, बट ही व्हिडिओ खूप मोठी होत आहे म्हणून मी आता ही व्हिडिओ बंद करत आहे. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. आय होप यू लाईक दिस व्लॉग. जर व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि मेक शुअर की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल. नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा अँड भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग एकदम लवकर येणार आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मी टाईम नाही लावणार आहे. त्याच्यामध्ये मी टाईम नाही लावणार आहे. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय. सो दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. माझं हे ना जे शेवटची लाईन आहे ना त्याच्यात गडबडच होऊन जाते, सो माफ कर दो. कट. मोबाईल नाही, बॅटरीमध्ये